महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर नेते म्हणून ओळख असणारे माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांचे आदर्श विजन घेऊन मागील 25 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांच्या दूरदृष्टीत आणि नेतृत्वात वाटचाल करणारं नवी मुंबई शहर आज महाराष्ट्रच नाही तर देशभरात सुनियोजित आणि सर्वार्थाने परिपूर्ण शहर म्हणून उदयास आलंय आणि आज देशाच्या नकाशावर नवी मुंबई शहर ठळकपणे दिसत आहे। आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख, नेतृत्व व व्यक्तिमत्व निर्माण केलं आणि त्यांच्या याच नेतृत्व कौशल्य गुणांमुळे त्यांनी जोडलेला लोकसंग्रह त्यांच्यापासून कधीही दूर गेला नाही। लोकांच्या मदतीला धावून जाणं व त्यांना हर एक प्रकारची मदत करणे हा त्यांचा व्यक्तिविशेष सर्वांनाच भावणारा आहे। नवी मुंबईची एक हाती सत्ता नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सोपवली आणि या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांनी आपल्या नवी मुंबई शहराच्या विकासाला आकार आणि उकार दिला। दादाचं व्यक्तिमत्व उत्तुंग आहे। नवी मुंबईमध्ये प्रत्येक, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, भेदभाव न करता, मनामध्ये कुठला द्वेष न करता ते प्रत्येकाचं कार्य एका मोठ्या भावाच्या नात्यानं ते या ठिकाणी करत असतात। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या याची डोळा, याची देही, त्यांची ही लौकिकता प्रत्येक जण बघतात आणि प्रत्येक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र किंवा आध्यात्मिक क्षेत्र, प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये अडचण आल्यानंतर त्यांना येऊन भेटतात आणि ती अडचण ती प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करतात। सर्व घटकांना सामावून घेत सर्व समावेशकता, भयमुक्त वातावरण, वाढत्या लोकसंख्येमुळे शहर बकाल होऊ नये म्हणून शहराची देखभाल आणि सामाजिक आर्थिक सलोखा जोपासण्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी वेळोवेळी बजावलेली भूमिका त्यांच्या दूरगामी दृष्टिकोनाची आणि कौशल्यपूर्ण नेतृत्वाची प्रचिती देऊन जाते। त्याचाच परिणाम म्हणजे राहण्यायोग्य शहर, सुंदर आणि स्वच्छ शहर, नानाविध सुविधांचं शहर अशा अनेक शब्दांमध्ये नवी मुंबई शहराचा गौरव होतो। उनका बड़ा योगदान है जो नवी मुंबई को डेवलप किया, इतना अच्छा हमको यहाँ तक ले गए, तो उनके बिना तो हर नवी मुंबई का अधूरा है। और ऐसे दिनों दिन नवी मुंबई की शान भी हमारी, उनके पीछे पीछे नवी मुंबई की शान बढ़ती है। अकेले हम आगे नहीं बढ़ सकते थे, तो विदाउट दादा का सपोर्ट वी आर नथिंग। त्यांच्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती एनर्जी वाखण्याजोगी आहे। ते एकदम रॉकस्टार आहेत। शहराचं नेतृत्व करत असताना त्यांच्या नेतृत्वात आणि दूरदृष्टीतून शहरात निर्माण झालेल्या दळणवळणाच्या सक्षम सुविधा, मोरबे धरणामुळे पाणी पुरवठ्यात स्वयंपूर्ण असणारं नवी मुंबई शहर, आधुनिक डम्पिंग ग्राउंड, मलनिस्सारण केंद्र, पर्यावरणपूरक परिवहन सेवा, उद्यानांचं शहर, शिक्षणासाठी परिपूर्ण असणारं शहर म्हणून नवी मुंबई शहर अव्वल स्थानी आहे। नाईक साहेबांकडे एक अद्भुत शक्ती आहे असं आपण सगळे सांगतो। लहानपणापासून मी त्यांच्या आचरणात वाढलो आहे। मी त्यांचा नातू जरी असलो तरी मी त्यांच्याकडे एका आम नवी मुंबईच्या नागरिकासारखा बघतो। एक थर्ड पर्स्पेक्टिव्ह माझ्यामध्ये लहानपणापासून त्यांना बघण्याचा आहे। मी त्यांना फक्त माझे आजोबा नाही पण या शहराचे शिल्पकार म्हणून त्यांना लहानपणापासून बघत आलो आहे। आणि नाईक साहेबांचे मोलाचे शब्द आपल्याला माहितीच आहेत की कुठल्याही जाती, धर्म, पंथ आणि वर्गच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन करायचं, ह्याच शब्दांना घेऊन आमची तिसरी पिढी वाटचाल करते। नाईक साहेब बोलतात की समाजकारण केलं तर राजकारण त्याच्यासोबत येतच, राजकारणाची पावलं पडतातच, पण त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला सर्वप्रथम स्थान दिलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पॉवरफुल नेते म्हणून ओळख असणारे गणेश नाईक यांनी जरी आज राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये उंच भरारी घेत आपलं एक अस्तित्व निर्माण केलं असलं तरी त्यामागील त्यांची तपस्या, त्याग, खडतर प्रवास आव्हानात्मक होता। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एक युनियन लीडर ते आमदार, कार्यक्षम कॅबिनेट मंत्री ते कार्यक्षम पालकमंत्री आदी पदांपर्यंत गणेश नाईक यांनी परिश्रमाने या पदापर्यंत मारलेली मजल व त्यांचा जीवन प्रवास सर्वांना प्रेरणादायी ठरतोय। नवी मुंबई तो किसी को भी पूछेंगे तो बोलेंगे गणेश नाईक दादा का ही सब डेवलपमेंट है, उसमें दूसरा कोई किसी का बोलने का सवाल है। गणेश जी नाईक साहब का तो योगदान तो है, ठाणे जिले के विकास में भी गणेश जी नाईक साहब का योगदान है, उनका योगदान कोई भूल नहीं सकता। निश्चित ही नाईक साहब का योगदान नवी मुंबई के डेवलपमेंट के लिए बहुत बड़ा है और उनके पास जो प्लान डेवलपमेंट है, जो विजन है, उससे निश्चित ही
देखते हैं कि एजुकेशन हो या मेडिकल हो, ये सभी क्षेत्रों में नवी मुंबई संपूर्ण है. आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात गणेश नाईक यांनी 2000हून अधिक जनता दरबार भरवून सामान्य नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि त्यांचा जनता दरबार सर्वसामान्य जनतेचा आधार ठरला आणि ते महाराष्ट्रातील जनता दरबार सुरू करणारे पालकमंत्री ठरले. राजकीय व सामाजिक जीवनामध्ये सक्रिय असणारे गणेश नाईक यांचा आक्रमक, स्पष्ट वक्ता व हजरजबाबीपणा कधी कधी त्यांना अडचणीचा देखील ठरतो. मात्र कोणत्याही राजकीय परिणामांची तमा न बाळगता अत्यंत स्पष्ट आणि निर्भीडपणे ते जनतेच्या हितासाठी बोलत असतात. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने विरोधकांनाही घाम फुटतो. त्यामुळेच अफाट लोकसंग्रह असणारा नेता म्हणून गणेश नाईक यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे. नई मुंबई की जो जनता है, जनता ने 95 से लेके 2020 तक मतलब 25 साल इस शहर का कारोबार चलाने की जिम्मेदारी, जिनको मैंने विश्वास जताया, जनता ने मेरे भी विश्वास जताया और उस माध्यम से इस शहर की सेवा धर्म के परे, जात के परे, भाषा के परे, वर्ण वर्ग के परे, यानी तो ये इंसानियत के भावना को जतन करने वाले शहर में मेरा जन्म हुआ. मैं मेरा सद्भाग्य समझता हूँ. एक इंसान कोई नहीं कुछ करता. लोगों ने मुझे विश्वास दिया, प्यार दिया, मेरे साथी लोगों के माध्यम से इस शहर का कारोबार किया. कोरोना काळातील संवेदनशील गणेश नाईक संपूर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिले. कोरोनाच्या संकट काळात जीवाची पर्वा न करणारे गणेश नाईक यांनी आपल्या वयाचा किंवा आपल्या जीवाचा धोका निर्माण होईल अशी कोणतीही भीती मनात न ठेवता कोरोना काळात रस्त्यावर उतरून खंबीरपणे नवी मुंबईकरांच्या मागे उभे राहिले. याच काळात त्यांनी धान्याचं वाटप, मास्कचं वितरण, सॅनिटायझरचं वाटप, रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचं वाटप, कामगार वर्गासाठी कम्युनिटी किचन असे नवी मुंबईमध्ये मदत कार्य उभं केलं. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर गणेश नाईक यांनी एप्रिल 2020 पासून कोरोना कार्यकाळापासून सुरू केलेल्या बैठका आजपर्यंत 80 पेक्षाही अधिक आयुक्तांसोबत मॅरेथॉन बैठक घेणारे ते राज्यातले एकमेव नेते ठरले. जिद्द, कामाची चिकाटी, प्रबल इच्छाशक्ती, स्पष्ट वक्तेपणा आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा या जोरावर स्वतःच्या हिमतीवर शून्यातून गरुड झेप घेणारे गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.